नमस्कार. साप्ताहिक विवेकच्या फेसबुक पेजवरून कालपासून चालू असलेल्या एक्सपर्ट ओपिनियन या अर्थसंकल्प विषयक व्हिडिओ मालिकेत सर्व दर्शकांचं मी अश्विनी मयेकर मनापासून स्वागत करते. नव्या दशकातला हा पहिला अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रासाठी काय तरतुदी केल्या आहेत हे आपण या मालिकेतून जाणून घेत आहोत. आज आपण उद्योग, लघुउद्योग, शिक्षण आणि कृषीविषयक तरतुदी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत शंतनू भडकमकर, भूषण मर्दे, दिलीप बेतकेकर आणि श्रीकृष्ण उमरीकर. आजच्या भागाची सुरुवात आपण उद्योजक आणि असोसिएशन ऑफ मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष असलेल्या शंतनू भडकमकर यांच्या मांडणीपासून करूया. शंतनू भडकमकर. नमस्कार. या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं एक ठळक वैशिष्ट्य जर म्हटलं तर बजेटचं ॲप सरकारने लोकांना दिलं होतं आणि बजेट प्रेझेंट केल्याच्या अर्ध्या तासात आपण त्या ॲपवर, मोबाईल ॲपवर लोकांना बजेटचा सगळा तपशील मिळाला. तसंच सरकारी वेबसाईटवर आपल्याला बजेटच्या सगळ्या प्रकल्प जे आहेत, जे प्रोव्हिजन्स आहेत, स्पीच आहे, हे सगळं बजेटचं आपल्याला सरकारच्या फायनान्स मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर मिळालं. आणखी एक वैशिष्ट्य मी सांगू इच्छिन की ह्याच्यात UAE, जपान या राष्ट्रांचे आपण ट्रेनिंगची इंटरऑपरेबिलिटीचं बद्दल वैशिष्ट्य एक आहे त्याच्यात, की ज्यामुळे नवीन संधी तयार होईल आणि ती संधी ट्रेनिंगच्या पलीकडे जाईल. कारण ज्या वेळेला इंटरऑपरेबिलिटी येते त्यावेळेला मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंगचं कॉपरेशन सुद्धा वरच्या स्तरावर जातं. आपण या वर्षीचे जर 4 ठळक चर्चेचे मुद्दे जर धरले तर एक हेल्थ आहे, म्हणजे माणसाचं आरोग्य, आणि आपल्याला जी हॉस्पिटलची आणि पेशंट्सना ट्रीट करायची जी व्यवस्था पाहिजे, विशेषतः या साथीच्या दरम्यान, तो एक मोठा विषय होता. शेती बद्दलचे विषय ठळकपणे चर्चेले गेले. तसंच नवीन उद्योग व्यवसाय आणि उद्योग व्यवसायापेक्षाही जास्त नवीन जॉब्स तयार होणं ह्याच्यावर जास्त फोकस होता. पण चौथा जर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बोलला गेला असेल तर तो सप्लाय चेन रेझिलियन्स आणि लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी करण्याकडे होता. सप्लाय चेन म्हणजे आपल्या फॅक्टरीला किंवा शॉप्समध्ये जाण्यापासून, म्हणजे अगदी आयर्न ओर किंवा ओरपासून ते शेवटचा जो आपला तयार माल येतो, जो ग्राहकाकडे जातो वापरायला योग्य, तोवरच्या सगळ्या स्टेप्स या सप्लाय चेनमध्ये आल्या. आणि त्याची लॉजिस्टिक्स कॉस्ट म्हणजे दळणवळणाची कॉस्ट, हा विषय पूर्ण वर्षभर खूप चर्चेला गेला. कारण आपल्याला जर कॉम्पिटिटिव्ह राहायचं असेल जागतिक बाजारपेठेत तर ह्या गोष्टीची अत्यंत आवश्यक आहे. आणि माझ्या मते जॉब क्रिएशन हे प्रॉफिटसारखं आहे. हे ओव्हरऑल अर्थव्यवस्था आणि आपले उद्योग व्यवसाय चांगले चालण्यावर प्रॉफिट अवलंबून असतो. तसंच जॉब क्रिएशन सुद्धा त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे आपल्याला लॉजिस्टिक्स इन्फ्रास्ट्रक्चरवर इन्व्हेस्टमेंटचा एक जोर दिसतोय. त्याच्यात आपल्याला असंही दिसतंय की लॉजिस्टिक्स रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पोर्ट, एअरपोर्ट आणि शिपिंग लाईन्स यांना काही तरतुदी केलेल्या आहेत की भारतात आपलं ओनरशिप किंवा इंडियन फ्लॅग व्हेसल्स हे फार कमी आहेत. त्यातल्या त्यात कंटेनरच्या व्यवसायात आणि जो मॅन्युफॅक्चर्ड गुडमध्ये आता सर्वात जास्त कंटेनर लॉजिस्टिक्स वाढलेलं आहे, इन्क्लुडिंग गॅस आणि लिक्विड
हे सुद्धा आता कंटेनर्सनी जास्त जातं. ह्या शिप्स आपल्या इंडियन फ्लॅग अत्यंत कमी आहेत किंवा नसल्यात जमा आहेत, तर त्याला थोडा जोर जास्त मिळायला पाहिजे. कारण गेल्या वर्षभरात इंटरनॅशनल फ्रेट 60% ते 200% वाढलंय बऱ्याच ठिकाणी. आणि नुसतं वाढ आहे असं नाही, तर शॉर्टेजमुळे त्याच्यात डिले पण आहे. उद्या समजा एखाद्या राष्ट्राने आपल्यावर सँक्शन्स न टाकता त्यांच्या शिपिंग लाईन्सना किंवा एअरलाईन्सना भारतात यायला अवघड केलं किंवा येणं बंद केलं, तर आपल्या सप्लाय चेन्स ठप्प होतील. जरी आत्मनिर्भर भारत हा मोठा कार्यक्रम असला, तरी कमीत कमी 25 ते 30% डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आपण बाकी जगात जे तयार होतं, त्याच्यावर अवलंबून असतो आणि हे जगातल्या प्रत्येक देशाबद्दल खरं आहे. असा जगाचा कुठलाही देश नाही, की तो सर्वतोपरी सगळं आपल्या देशात मॅन्युफॅक्चर करतो. तर त्या दृष्टीने दळणवळणाकरता भारताचं स्वतः ओनरशिप सशक्तीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. कस्टम ड्युटीचे सरकारने सांगितलेत, की 400 नोटिफिकेशन्स ते ऑक्टोबरपर्यंत त्याच्यावर चर्चा करून कमी करणार आहेत किंवा त्याचं एक हे आहे. आणि ओव्हरऑल ट्रेंड जर आपण पाहिला कस्टम ड्युटीकडे, तर रॉ मटेरियल म्हणजे स्टील, कॉपर स्क्रॅप वगैरे ह्याच्यावर थोडी ड्युटी कमी केली आहे. आणि मॅन्युफॅक्चर्ड पार्ट म्हणजे ऑटो पार्ट की जे आता भारतात तयार व्हायला लागलेत त्याची थोडी वाढवली आहे. काही कॅपिटल गुड्सवर वाढवल्याची घोषणा केली आहे, पण शेवटी तपशील बघायला पाहिजे की सगळ्याच कॅपिटल गुड्सवर वाढवली आहे का फक्त टनेल बोरिंग मशीनवर काढवली आहे. कारण शेवटी कॅपिटल गुड्स हे मदर मशीन्स असतात. काही ठराविक कॅपिटल गुड्स सोडलं तर इतरांवर भार येऊ नये. आपण एक पाहिलं तर सरकारने या आणि त्यांच्या भाषणातही आहे अर्थमंत्र्यांच्या, की मिनी बजेट्स त्यांनी टाकलेली आहेत. त्यामुळे आपण केवळ एक वर्षातनं एकदा बजेटवर जोर देण्यापेक्षा आपण ह्या सगळ्या मिनी बजेट्सचा आढावा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. बजेटमध्ये एक पॉलिसी डायरेक्शन म्हणून ज्या गोष्टी दिल्या जातात, त्याच्यामध्ये त्यांनी फेसलेस असेसमेंटवर जोर दिलाय. परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर, बिग डेटा एनालिटिक्सचा वापर ह्याच्याबद्दलही बरंच बोललं जातं आणि बजेटमध्ये त्याच्याबद्दल नोंद केली गेलेली आहे. तर आमचं असं म्हणणं आहे, जर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा याचा सगळ्याचा आपण वापर करणार आहोत, तर फेसलेस असेसमेंटचीही गरज नाही. मशीन्सच चांगली असेसमेंट करू शकतील आणि त्याच्या पुढच्या लेव्हलवर जाऊन मॉनिटरिंग करणं हे माणसाच्या हातात द्यायला पाहिजे. आणि आपल्याला फेसलेस असेसमेंटमध्ये काही अडचणी असतात, की तो माणूस दुसऱ्या गावात असल्यामुळे काही ज्या आपल्याला गोष्टी क्लॅरिफाय करायला लागतात, त्याच्यात अडचणी जरूर येतात. पण फेसलेस असेसमेंटला आमचा सपोर्ट आहे. कारण ह्युमन इंटरव्हेन्शन जितकं कमी होईल, तितकं आपल्याला सुलभता वाढवता येईल आणि तितका ई-गव्हर्नन्स वाढेल, तितकं सुलभता वाढेल, भ्रष्टाचार कमी होईल आणि त्याच्या पलीकडे जाण्याची आवश्यक आहे. कारण त्या टेक्नॉलॉजीज आत्ता अवेलेबल आहेत आणि आपण जर पाहिलं तर चेससारखा खेळ आता मशीन माणसापेक्षा जास्त खेळतो. कस्टम्सचं क्लासिफिकेशन हा अत्यंत हुशारीचा भाग धरला जातो आणि त्याला खूप ज्ञान लागतं. तर काही प्रयोग केले गेलेले आहेत, की कस्टम्स अधिकारी किंवा ट्रेडमधला जो एक्सपर्ट असतो, कन्सल्टंट असतो, हे च्या पेक्षाही जास्त मशीनचं जे क्लासिफिकेशन आहे, हे जास्त जलद आहे आणि जास्त ॲक्युरेट आहे. त्यामुळे माझं सजेशन असं आहे, की फेसलेसपेक्षाही आपला जास्त फोकस सिस्टम असेसवर पाहिजे. यापुढे आपल्याला चर्चा जी करायला लागेल, ती जे तपशील येतात, कारण इंग्लिशमध्ये म्हण आहे, "डेव्हिल इज इन डिटेल."
तर यापुढे आपल्याला त्याच्यावर चर्चा चालू ठेवायला लागेल आणि पुढचे जे मनी बजेट्स येतात त्याच्यावरही आपल्याला तितकंच लक्ष देऊन त्याच्यावर चर्चा करून सरकारला त्याप्रमाणे फीडबॅक द्यायला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार. आता लघुउद्योग भारतीचे महाराष्ट्राचे महामंत्री असलेले उद्योजक भूषण मर्दे हे लघुउद्योग क्षेत्राविषयी या अर्थसंकल्पात काय तरतुदी आहेत हे आपल्यासमोर मांडतील. भूषण मर्दे. पॅन्डेमिक नंतर देशाची काही जगाची एकूण आर्थिक घडी विस्कटली होती आणि त्या पार्श्वभूमीवर हे बजेट अत्यंत महत्त्वाचं ठरणार होते हे आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला बजेट बघताना असं दिसतंय की सरकारने पॅन्डेमिकच्या काळात जी काही पावले उचलण्यास सुरुवात केली होती त्याच्याच पुढे हे बजेट चाललेलं आहे. पॅन्डेमिक आल्यानंतर सर्व आर्थिक क्षेत्रामध्ये सर्व ज्या MSMEs आहेत ह्या MSMEsना फार मोठ्या सहाय्याची गरज होती. सरकारने त्यावेळेला MSME साठी एक स्टिम्युलस पॅकेज आणलं. प्रत्यक्ष पैसे न देता सरकारने वेगवेगळ्या प्रकारे विविध मार्गाने ॲडिशनल कर्ज देण्याची व्यवस्था केली. महत्त्वाचं म्हणजे हे होत असताना त्या कर्जाच्या व्याजाचा दर मात्र कमी झाला होता. त्यामुळे जो काही अतिरिक्त बोजा उद्योगांवर पडणार होता, लघुउद्योगांवर विशेषतः पडणार होता, तो कमी झाला कमी व्याजामुळे. त्याच पावलामध्ये पुढे जाऊन सरकारने आत्मनिर्भर भारत ही योजना आणली आणि एक एक योजना पुढे आणण्यास सुरुवात केली. त्याच्यापैकी सगळ्यात पहिली महत्त्वाची योजना म्हणजे PLA, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह, PLI, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह. आणि ही योजना 10 विविध क्षेत्रातील उद्योगांसाठी केली. हेल्थकेअर क्षेत्रावर म्हणजे आरोग्य क्षेत्रावर जे काही एक्सपेंडिचर आहे ते डबल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच पायाभूत क्षेत्र इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा फार मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे एकूणच देशाच्या इकॉनॉमीवर फार मोठा त्याचा परिणाम होणार आहे. विशेषतः लघुउद्योगांच्या वर सुद्धा याचा फार मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. शिवाय MSME मिनिस्ट्रीच्या ज्या काही योजना आहेत या योजनांवर खर्चवण करण्यासाठी जास्त निधीची सोय सरकारने केली आहे. हे सुद्धा एक खूप स्वागतार्ह पाऊल सरकारने घेतलेलं दिसतंय. गेल्या काही महिन्यांमध्ये स्टील आणि धातू विशेष टेक्स्टाईल याच्या कच्च्या मालाचा फार मोठा मध्ये भाववाढ झाली होती आणि ह्याचा परिणाम उद्योगांवर होऊ लागला होता. गेल्या महिन्यात अक्षरशः अनेक प्रोजेक्ट्स त्यामुळे स्लोडाऊन झाले होते. बजेटमध्ये सरकारने ह्या स्टीलच्या किंवा टेक्स्टाईलच्या कच्च्या मालावर इम्पोर्ट ड्युटी कमी केल्याने आता ह्या क्षेत्रातले भाव थोडेसे नियंत्रणात येतील असे वाटते आणि त्याचा उपयोग हा नक्कीच MSME सेक्टरला, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला, MSME मधल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला विशेष होणार असं दिसते. सरकारने अजून एक महत्त्वाची गोष्ट केली ती म्हणजे जे इन्कम टॅक्स असेसमेंट विविध कंपन्यांचं होतं ते आता त्याची जे मर्यादा कालावधी 6 वर्षाची होती ते त्यांनी 3 वर्षावर आणली आहे. लक्षात घ्या, भारतातील छोटे उद्योग हे ऑर्गनाइज नाही आहेत. त्यांना आता फक्त 3 वर्षाचे रेकॉर्ड्स मेंटेन करावे लागणार आहे. एक प्रकारे फार मोठा दिलासा सरकारने छोट्या उद्योगांना दिलेला आहे. आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षांमध्ये सरकारच्या भूमिका ह्या लॉंग टर्म होत्या आहेत. त्यांनी कुठल्याही योजना ह्या शॉर्ट टर्मसाठी आणलेल्या नाही आहेत. ह्या लॉंग टर्म योजना आहेत आणि ह्याचप्रमाणे सरकार ह्याच मार्गाने पुढे चाललेलं आहे. देशातील लघुउद्योगांना मदत करण्यासाठी विविध योजना आणत असताना बँकेचे दर इंटरेस्ट रेट कमी झाले, PLI स्कीम आणल्या, आता विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढवून तेथे लघुउद्योगांना वाव मिळेल अशी व्यवस्था केली. एकूण सरकार एक लॉंग टर्मच्या दृष्टीने बघते आणि पुढच्या 2025 पर्यंत जे काही 5 ट्रिलियन इकॉनॉमीचे सरकारचं स्वप्न आहे ते त्याच्या जवळपास आपण नक्की पोचू असं मला वाटतं. प्रोप्रायटरी कंपनी ह्या आता कंपनी ॲक्टमध्ये येतील, ऑर्गनाईज होतील, ज्याचा फायदा त्यांना जसा कॉर्पोरेट टॅक्स कमी असल्याने किंवा ज्या छोट्या कंपन्यांना जे काही योजना असतात त्या लागू करून घेण्यास फार मोठा सहाय्यकडे होणार आहे. यानंतर शिक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदी आपल्याला सांगत आहेत
विद्याभारतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप बेतकेकर. नमस्कार. कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षाचं बजेट अर्थसंकल्प कसा असेल यासंबंधी लोकांच्या मनामध्ये काहीशी चिंता, काहीशी उत्सुकता होती. कर वाढतील का, कसा असेल हा सगळा अर्थसंकल्प यासंबंधी लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या संमिश्र भावना, कल्पना होत्या. आणि आज अर्थसंकल्प सादर झालेला आहे. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ शिक्षण क्षेत्रासाठी काय काय प्रावधान केलेलं आहे, तरतूद केलेली आहे याचा आपण विचार करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या अर्थसंकल्पातली माझ्या दृष्टीने अशी आहे की आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या थोडेसे बाजूला पडलेले, मागे पडलेले आपले जे बांधव आहेत, आपला जो समाज आहे, यांच्यासाठी शिक्षण, विशेषतः यांना शैक्षणिक विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात याची तरतूद केलेली आहे. सर्वप्रथम लेह हा जो लडाखचा भाग आहे, या ठिकाणी एका सेंट्रल युनिव्हर्सिटीची घोषणा झालेली आहे. हा जो भाग आहे लडाख, हा तसा आपण म्हणू की थोडासा मुख्य आपल्या संपूर्ण देशापासून काही अनेक वेळा थोडासा बाजूला पडलेला, मागे पडलेला, ज्याच्यावर अधिक फोकस नाही असा हा भाग आहे. आणि या ठिकाणी इथल्या आपल्या समाजाची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून एका केंद्रीय विद्यापीठाची, सेंट्रल युनिव्हर्सिटीची घोषणा याच्यामध्ये केलेली आहे. 100 ठिकाणी नवीन, संपूर्ण देशभर 100 ठिकाणी नवीन सैनिक स्कूलांची घोषणा झालेली आहे, सैनिक शाळांची घोषणा झालेली आहे. या सैनिक शाळा ज्या सुरू होतील त्याच्यामध्ये NGOs, स्वयंसेवी संस्था आणि अन्य मंडळी, प्रायव्हेट सेक्टर्स यांच्याबरोबर भागीदारीनं या 100 शाळांची उभारणी करण्यात येणार आहे. देशभरामध्ये जे सगळ्या शाळा आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या 15,000 शाळा चिन्हित करून या शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर या शाळा आदर्श व्हाव्यात म्हणून 15,000 शाळांमध्ये विशेष प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. या शाळा आदर्श शाळा व्हाव्यात अशी यामागची कल्पना आहे, असा उद्देश आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती आहे की आपल्याकडे विशेषतः उच्च शिक्षणामध्ये UGC आहे, UGC आहे, नंतर NCT आहे, NIPA आहे, अशा विविध प्रकारच्या बॉडीज आहेत, वेगवेगळ्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या एका छत्राखाली अंडर वन अम्ब्रेला आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि त्यासाठी UGC, UGC, NCTE आणि NIPA या सगळ्यांना एकत्र करून उच्च शिक्षणासाठी हायर एज्युकेशन कमिशन, उच्च शिक्षण आयोग याचीही तरतूद, याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्या देशामधला खूप मोठा भाग हा वनवासी क्षेत्रामध्ये येतो. अनेक आपली मुलं ही वनवासी भागामध्ये राहणारी मुलं आहेत. अशा वनवासी भागामध्ये राहणाऱ्या मुलांसाठी 750 एकल निवासी विद्यालय यांची घोषणा झालेली आहे. 750 एकल विद्यालय, एकलव्य विद्यालय, निवासी विद्यालय अशी होणार आहेत. 20,000 प्रत्येक शाळेसाठी 20 कोटींची जी तरतूद होती ती वाढून आता 38 कोटींची तरतूद झालेली आहे. आणि अतिशय दुर्गम भागामध्ये असलेल्या ज्या एकलव्य निवासी विद्यालय असतील त्यांच्यासाठी 48 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. मगाशी आपण सुरुवातीला जसं म्हटलं की आपल्या समाजातला एक मोठा घटक हा अजूनही मागे आहे, वंचित आहे. त्यांच्यासाठी खूप काही करण्याची आवश्यकता आहे. आणि हे नेमकं लक्षात घेऊन
SC ज्याला आपण अनुसूचित जाती म्हणतो यांच्यासाठी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप्सची घोषणा केलेली आहे. याच्यामध्ये 35,290 कोटींची तरतूद या पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी करण्यात आलेली आहे. या सगळ्याचा फायदा 4 कोटी विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे, त्यांना स्कॉलरशिप मिळणार आहेत. आपल्या देशामध्ये तरुणांची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे आपल्या देशाला यंगिस्तान असंही म्हटलं जातं, कारण हा तरुणांचा देश आहे, कंट्री ऑफ यंग पीपल. पण त्याचबरोबर आपल्याकडे जी तरुण मंडळी आहे ते कौशल्यांच्या बाबतीमध्ये मागे पडतात. मनुष्यबळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, संख्या खूप चांगली आहे. जगाला आपण तरुण युवा मनुष्यबळ देऊ शकतो अशी आपली स्थिती आहे. पण ज्यावेळी आपण या तरुणांच्याकडे असलेल्या कौशल्यांचा विचार करतो त्यावेळी जवळजवळ सगळेजण विविध स्तरावर हेच सांगत आलेले आहेत की कौशल्यांच्या बाबतीमध्ये आपले तरुण आपलं मनुष्यबळ हे खूप मागे आहे. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून याच्यामध्ये कौशल्य विकास, नॅशनल अप्रेंटिसशिप, कौशल्यांचा विकास व्हावा, स्किल डेव्हलपमेंट व्हावं आणि त्याच्यासाठी 3,000 करोड रुपयांची तरतूद केलेली आहे, जी स्टायपेंड म्हणून या डिप्लोमा होल्डर्सना वगैरे देण्यात येणार आहे. जसं कौशल्य आहे तसं विविध प्रकारची प्रशिक्षणांची सुद्धा आवश्यकता आहे. म्हणून अन्य काही देशांबरोबर भागीदारी तत्वावर, सहकार्याच्या तत्वावर, विशेषतः भारत आणि जपान यांच्यामध्ये एक प्रकारचं करार, एक प्रकारचं सामंजस्य, आदान प्रदान, सहकार्यासाठी हात पुढे केलेला आहे. आणि काही थ्रस्ट एरियाज, मुख्य क्षेत्र निश्चित करून, चिन्हित करून ट्रेनिंग प्रोग्राम, प्रशिक्षण कार्यक्रमाची योजना करण्यात आली. जसं प्रशिक्षण आणि कौशल्य विकास हे जसं महत्त्वाचं आहे, तसं कोणत्याही देशासाठी, कोणत्याही देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी त्या देशामधला R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, म्हणजे संशोधन करणारी जी एक यंत्रणा ही अत्यंत महत्त्वाची. कंपनीमध्ये आपण बघतो की प्रत्येक कंपनीचा R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट विंग असते. संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारची एक रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी खूप मोठा एक तरतूद करण्यात आलेली आहे. इनोव्हेशन्स, नवीन नवीन आविष्कार व्हावेत, नवीन नवीन शोध व्हावेत, नवीन नवीन गोष्टी, तंत्रज्ञान हे समोर यावं, नवीन नवीन गोष्टींचा शोध व्हावा या हेतूनं आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून या इनोव्हेशन अँड R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी जवळजवळ 50,000 कोटी रुपयांचं प्रावधान, 50,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना त्यासाठी होणार आहे. आपला देश हा बहुभाषी देश आहे. इतक्या विभिन्न भाषा आहेत आणि ह्या विभिन्न भाषा बहुभाषिक असणं ही आमच्या देशाची एक जमेची बाजू आहे. पण त्यामुळे काही तांत्रिक अडचणी पण निर्माण होतात. यासाठी सर्व भाषांच्या मध्ये आपल्या देशाच्या ज्या प्रमुख गोष्टी आहेत, धोरण वगैरे, हे त्या सर्व भाषांमध्ये त्याचा अनुवाद करण्यासाठी, ट्रान्सलेशन करण्यासाठी, भाषांतर करण्यासाठी म्हणून नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन याची ही घोषणा याच्यामध्ये केलेली आहे. विशेष भारतातल्या प्रमुख भाषांमध्ये आपलं सगळ्या पॉलिसीज आणि सगळ्या या प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची एक योजना, महत्वाकांक्षी योजना याच्यामध्ये दिसते. अशा आपण बघितलं तर हे शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी योजना केलेल्या आहेत. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट नाही झालेली की आतापर्यंत प्रत्येक वेळी आपण सगळेजण शिक्षणासाठी 6% ऑफ द GDP असा 6% याच्यासाठी व्यवस्था व्हावी, 6% अशी मागणी अनेक वर्ष आपण करत आलेलो. नेमकं या अर्थसंकल्पामध्ये ही किती
6% आहे का, की होते का, किंवा ती आहे का, याची अजून तेवढीशी स्पष्ट कल्पना आलेली नाही. कृषी आंदोलनामुळे सध्या अतिसंवेदनशील बनलेला कृषी हा विषय. या क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय तरतुदी केल्या आहेत आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत हे आपण माहिती करून घेऊया कृषीतज्ञ श्रीकृष्ण उमरीकर यांच्याकडून. केंद्र सरकारने आज आपला अर्थसंकल्प मांडला आणि नेहमीच्या अपेक्षेप्रमाणे सरकारच्या सोबत असलेले पक्ष बजेट फार चांगलं असल्याचं सांगतात आणि सरकारचे सगळे विरोधक हा अर्थसंकल्प अत्यंत वाईट असल्याचे सांगतात. पण नेमकं शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये काय आहे आणि याचा काय परिणाम शेती क्षेत्रावर होऊ शकतो याचा आपण थोडक्यात आढावा घेऊयात. आतापर्यंतच्या बजेटचं एक वैशिष्ट्य असं आहे, मोदी केंद्रात पंतप्रधान झाल्यापासून अनेक महत्त्वाच्या गोष्टीवरचा निर्णय हा बजेटवर अवलंबून नसतो, बजेटच्या बाहेरच तो घेतला जातो. जसं की नोटबंदी अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम करणारे निर्णय होता, पण त्याचा बजेटशी कोणताही संबंध नव्हता. तसंच GSTचं पण काही प्रमाणात म्हणता येईल. GST व्हावा याचं सुतोवाच बजेटमध्ये असलं तरी व्यापारावर फार मोठा परिणाम करणारा हा निर्णय बजेटच्या बाहेरच घेतला गेला, त्याचा बजेटशी काही संबंध नव्हता. मोदी सरकारचं काम असंच चालू आहे. मोठे मोठे निर्णय सरकार वेगळ्या प्रकारे घेतं आणि बजेटमध्ये त्या निर्णयाच्या अनुषंगाने त्या धोरणाला पुढे नेणाऱ्या अनेक गोष्टी सरकार करून ठेवत असतं. आणि आधी जसं होत होतं की वेगवेगळे मंत्रालय, वेगवेगळे राज्य यांच्यामध्ये जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी चढाओढ असायची आणि ज्याचा जेवढा प्रभाव तेवढं धन, तेवढंच फंड्स त्याला मिळायचे आणि अर्थातच त्यातून नंतर जो व्हायचा तो भ्रष्टाचार कायम झालेला आपण अनुभव घेतला आहे. मोदी सत्तेमध्ये आल्यापासून मात्र याच्यामध्ये बदल झालेला आहे. सरकारचं जे धोरण आहे, ज्या सुधारणा सरकारला राबवायच्यात त्याच्या अनुषंगाने बजेट आणि इतर निर्णय सरकार घेत असतं आणि त्याच प्रमाणामध्ये बजेटमध्ये वेगवेगळं अलोकेशन केलेलं असतं. आता कृषी क्षेत्राचा विचार आपण केला तर गेल्या वर्षी सरकारने आणलेले 3 कृषी बिलं हे कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी क्रांती करणारे, आमूलाग्र बदल घडवणारे 3 बिलं आहेत. या बिलांना जोडून या बजेटमध्ये सरकारने कोणतंही वेगळं अनुदान, खताच्या किमती कमी करणं किंवा ट्रॅक्टरच्या किमती कमी जास्त करणं किंवा डिझेलवर वेगळं अनुदान देणं किंवा शेतकऱ्यांना काही वेगळ्या प्रकारे सरळ सरळ आर्थिक मदत असलं कोणतंही काम सरकारने याच्यामध्ये केलेलं नाही आहे. बजेट हे पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी, मूलभूत सुधारणांना जोड देण्यासाठी असतं. हा एक नवीन पायंडा या सरकारनं पाडलेला आहे आणि त्याच अनुषंगाने ग्रामीण भागातील कृषीशी निगडित पायाभूत सुविधांवर सरकारने जास्त खर्च करायचा या बजेटमध्ये सरकारने एक निर्णय घेतलेला आहे. आणि देशात एकूणच मोठ्या प्रमाणामध्ये जो पायाभूत सुविधांवर खर्च होणार आहे त्याचा अप्रत्यक्ष लाभ कृषी क्षेत्रालाही होणारच आहे. कारण रस्ते वगैरे खराब असल्यामुळे कृषी क्षेत्रावर प्रचंड ताण पडत होता, त्याचं नुकसान होत होतं, ते या बजेटच्या नंतर निश्चितपणे कमी होईल. याशिवाय सरकारने या बजेटमध्ये जसं की कृषी क्षेत्रामध्ये कृषी मालाचा बाजार खुला करणं, तिथं स्पर्धेला वाव देणं आणि त्या स्पर्धेतून शेतकऱ्याचं भलं होईल हे बघणं, हा जसा एक धागा होता तोच धागा पुढे धरून या 1000 बाजार समितीमध्ये त्यांना नाम म्हणजे इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केटशी जोडण्यासाठी सरकारने भरघोस तरतूद केलेली आहे. आणि या बाजार समितींना सरकारने आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सोयी सुविधा वाढवण्यासाठी सुद्धा सरकारने बजेटमध्ये खूप मोठी तरतूद केलेली आहे. जेथे सरकारवर हा आरोप कायमचा होत होता की हे सरकार बाजार समिती बंद करायला चाललेलं आहे, तिथेच याच सरकारने बाजार समितीला जास्त स्पर्धात्मक करण्यासाठी, शेतकऱ्यांचा जास्त फायदा करून देण्यासाठी आणि आपल्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सरकारने फंड्स उपलब्ध करून देऊन विरोधकांचा अपप्रचार सरकारने उघडा केलेला आहे. आता बाजार समिती याला कसं उत्तर देते आणि याचा कसा लाभ करून देते आणि तो लाभ शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवते हे आपण बघायला पाहिजे. खरोखर जर शेतकऱ्याचं हित बाजार समितीला पाहिजे असलं तर या कृषी मंडी एकमेकाला जोडून ई-नाममध्ये जाऊन शेतकऱ्याला सगळ्या देशातून जिथून सगळ्यात जास्त भाव मिळू शकतो तिथेच शेतकऱ्याला आपला माल विकता येईल ही सोय बाजार समित्यांनी करून द्यायला पाहिजे. आणि त्याच कारणासाठी बाजार समितीचं गठन झालेलं होतं. हे लक्षात घेऊन या बाजार समित्यांनी या नवीन फंड्सचा वापर करावा आणि शेतकऱ्यांचा अधिकाधिक लाभ करून द्यावा, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी शेतकऱ्यांची मागणी जी होती की MSPची
हमी भावात सरकारने खरेदी करावी आणि हमी भावाची गॅरंटी करून द्यावी अशी. हमी भावामध्ये सरकार खरेदी जे करतंय ह्याच्यामध्ये मोदीचं सरकार आल्यापासून प्रचंड वाढ झालेली आहे. त्या संदर्भातली आकडेवारीच आज आपल्या अर्थमंत्र्यांनी सादर केली आणि कापसाच्या बाबतीत, डाळीच्या बाबतीमध्ये प्रचंड वाढ झालेली, कित्येक पटींनी वाढ झालेली आहे. आणि गव्हाचा, तांदळाचा जरी विचार केला तरी एकूण होणारी खरेदी वाढलेली आहे आणि हमी भावामध्ये झालेली वाढ पण खूप मोठी, सिग्निफिकंट आहे, लक्षात घेण्यासारखी आहे. आता राहिला प्रश्न हमी भावाची खात्री द्यायचा. सरकार फार मोजक्या धान्याची मोजक्या प्रमाणामध्ये हमी भावात खरेदी करू शकतं. सगळ्याच्या सगळ्याच शेतमालाची हमी भावामध्ये खरेदी करणं अर्थकारणाच्या दृष्टीने अव्यवहार्य आहे, ते शक्य नाही. आणि आजच सरकारने खरेदी केलेला गहू किंवा तांदूळ हा सरकारी गोदामांमध्ये ठेवण्यासाठी जागा नाही आहे, तो तिथे खराब होतोय, वाया जातोय. आणि असं असताना अजून नवीन धान्याची खरेदी करायची, ते धान्य सडवायचं, हे काही चांगल्या अर्थव्यवस्थेचं लक्षण म्हणता येणार नाही. त्यामुळे कदाचित आज हमी भावाची खात्री हे सरकार देणार नाही, किंबहुना कोणतं सरकार देऊ शकणार नाही. त्यामुळे हमी भावाच्या मागणीचा वेगळा विचार करायला पाहिजे. पण असली कोणती चमकदार घोषणा या अर्थसंकल्पामध्ये सरकारने केलेली नाही. शेतकऱ्यांचा एक कायमचा राहिलेला अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे कर्जाची उपलब्धता. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी सरकारने जे कर्जाचं ध्येय ठरवलेलं, उद्दिष्ट ठरवलेलं आहे, त्याच्यामध्ये भरघोस वाढ केलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना कमी व्याजदरामध्ये चांगल्यापैकी कर्ज मिळू शकतं. ही एक दुसरी महत्त्वाची गोष्ट झाली आहे शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पामध्ये. ग्रामीण भागामध्ये विशेष करून गोदामांची उपलब्धता किंवा शेतकऱ्यांना ग्रेडिंग वगैरेसाठी काही सहाय्य किंवा शेतमाल प्रक्रियेसाठी त्या भागामध्ये काही नवीन उद्योगाची उभारणी, या संदर्भामध्ये सरकारने आपल्यातर्फे कोणतीही वेगळी अशी घोषणा केलेली नाही. पण सरकारची अपेक्षा अशी आहे की या कामामध्ये जेव्हा खाजगी उद्योजक उतरतील, शेतमालाची प्रक्रिया त्यांना व्यवस्थित करता येईल, शेतकऱ्यांशी करार करून एका ठरलेल्या भावामध्ये शेतकऱ्यांकडून शेतमाल घेता येईल, त्याची प्रक्रिया स्थानिक पातळीवर लोक करू शकतील आणि त्यासाठी लागणारा पैसा हा सरकारने आपल्या बजेटमधून देण्याच्या ऐवजी तो पैसा खाजगी भागीदारीतून उभा राहावा, ही सरकारची अपेक्षा आहे. कारण जेव्हा सरकार आपल्या खर्चानं गोदाम बांधतं किंवा अशा यंत्रणा उभ्या करतं, तेव्हा त्या चालवण्याची जबाबदारी पण सरकारवर पडते. आणि जेव्हा सरकार आपल्या गुंतवणूक आपली काढून घ्यायला लागले उद्योगांमधली, व्यवसाय हा व्यावसायिकांनी करावा, सरकारने प्रशासन चालवावं, अशा प्रकारचा विचार जोर धरायला लागलाय. त्यामुळे सरकार पुन्हा नव्याने याच्यामध्ये गुंतवणूक करेल असं वाटत नाही. आणि झालं तसंच बजेटमध्ये सरकारने तशी गुंतवणूक करण्याचं कोणतेही सांगितलेलं नाही, तशी कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र त्याच वेळेस अशी गुंतवणूक करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कंपन्यांना किंवा खाजगी कंपन्यांना प्रोत्साहन देण्याचं सरकारचं धोरण आहे. ती दिशा कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसोबत आणि बजेटमध्ये, अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदीमुळे ती दिशा निश्चित होते, स्पष्ट होते. आणि हे समजून घेऊन शेतकऱ्यांनी आता पुढाकार घ्यायला पाहिजे आणि कालपर्यंत ज्या प्रकारे सरकारने शेती केली तो प्रकार बदलून आता त्याच्यामध्ये मूल्यवर्धन आपल्या मालाचं कसं करता येईल लक्षात घेऊन आणि अर्थसंकल्पामध्ये असलेल्या विविध योजनांचा लाभ घेऊन, जसं की कृषी विम्याचा सगळ्यात जास्त लाभ आजपर्यंत कधी मिळाला नव्हता, एवढा लाभ गेल्या 2-3 वर्षात शेतकऱ्यांना मिळालेला आहे. तोच लाभ पुन्हा मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी प्रयत्न करायला हवेत. खाजगी व्यापाऱ्यांकडनं कर्ज न घेता सरकारने शेतकऱ्यांनी बँकांकडून कर्ज घ्यायला पाहिजे. त्याची भरघोस तरतूद या अर्थसंकल्पात सरकारने केलेली आहे. आणि इतर गोष्टी ज्याच्यासाठी सरकार मदत करायला तयार, जसं की ठिबक सिंचनसाठी किंवा सिंचनाच्या कामासाठी सरकारने त्याचं अलोकेशन वाढवलेलं आहे, बजेटमध्ये त्याला जास्त मदत दिलेली आहे. रस्ते सुधारायला लागलेत, विजेचा प्रश्न बऱ्यापैकी संपुष्टात आलेला आहे, सोलार पंप वगैरे शेतकरी घेऊ शकतात. वेगवेगळ्या प्रकारे सरकार त्यांना मदत करायला लागले. ह्याचा लाभ शेतकऱ्यांनी उठवायला पाहिजे. मात्र तंत्रज्ञानाच्या बाबतीत जसं की HT-BT बियाणं पाहिजे, BT मोहरी पाहिजे, BT वांगं पाहिजे, या बाबतीमध्ये सरकारने कोणतीही घोषणा केलेली नाही. आणि कदाचित जसं आजवर झालं, अनेक महत्त्वाच्या घोषणा न करताच सरकारने तशी धोरणं राबवली, तसं या बाबतीमध्ये होऊ शकतं. तेव्हा त्याचा अधिक लाभ निश्चितपणे शेतकऱ्यांना होऊ शकतो. थोडक्यात शेतकऱ्याला हे आपल्या पायावर उभं राहण्यास मदत करणारं बजेट आहे. ह्याच्यामध्ये लोकांना आवडणाऱ्या, चमकदार वाटणाऱ्या अनुदानाच्या घोषणा जरी नसल्या तरी शेतीचा पाया मजबूत व्हावा आणि त्याच्यावर शेती एक चांगला उद्योग म्हणून उभी राहावी अशी पूर्ण तयारी सरकारने केलेली आहे. कृषी बिलांचा हेतू तोच होता आणि या अर्थसंकल्पामध्ये त्याच दिशेने सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. सर्व सहभागी वक्त्यांचे आणि दर्शकांचे मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी अर्थसंकल्पातल्या
आणखी काही आयामांची माहिती घेण्यासाठी. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक विनंती, विवेकचे कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी विवेकच्या फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्रखर राष्ट्रवादाची परखड अभिव्यक्ती. साप्ताहिक विवेकची हीच रीती. विषयाचं नाही त्याला बंधन, ध्यास एकच समाज प्रबोधन. या अमृत महोत्सवी विचार यात्रेत डिजिटली सहभागी व्हा. विवेकची वेबसाईट, फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल आजच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.